ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत आणि डॉक्टर पासून. तर आता इथे अर्जुन डॉक्टरकडे गेलेला असतो कारण त्याला वाटत असतं की सोनलचा बोन डेन्स रिपोर्ट जो आहे तो फेक आहे म्हणून. तर आता परत टेस्ट करण्यासाठी तो गेलेला असतो. तर आता डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः इन्स्पेक्टर सावंत आणि ॲडव्होकेट चैतन्य यांना मी प्रत्येक पावलाला माहिती देत राहीन असं म्हणतात डॉक्टर. तेवढ्यातच एक वॉर्ड बॉय येतो बघा प्रेक्षक हो, आणि बहुतेक त्या वॉर्ड बॉयनेच ते रिपोर्ट बदललेले असतील बघा प्रेक्षक हो. थँक्स असं म्हणतो अर्जुन. आणि हे रिपोर्ट्स मी स्वतः जातीने तयार करेन असं म्हणतात ते डॉक्टर. त्याच्यात काही गडबड होणार नाही याची मी गॅरंटी देतो असं म्हणतात ते. पहिला पेपर वर्क करून घेऊया, मग टेस्टला प्रोसीड करूया असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच बाजूला वॉर्ड बॉय असतो, त्याच्या हातातून काहीतरी पडतं. सॉरी सॉरी असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुनला डाऊट येतो. कदम इथे असं म्हणतो डॉक्टर. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एक बोरेज टेस्ट परत करायची असं म्हणतो डॉक्टर. तर आता तो डॉक्टर म्हणतो मागच्या वेळेला तुम्ही जी ही टेस्ट केली ना त्यावर देखरेख हाच वॉर्ड बॉय कदम करत होता असं म्हणतो डॉक्टर. काय झालं काय सर असं म्हणतो वॉर्ड बॉय. ॲडव्होकेट सुभेदारांना संशय आहे मागच्या टेस्टच्या वेळेला त्यामध्ये काहीतरी गडबड झाली आहे म्हणून त्यांना ती टेस्ट पुन्हा करून हवी असं म्हणतो डॉक्टर. तर आता घाबरतो तो वॉर्ड बॉय. आता मला सांगा मागच्या वेळेला जेव्हा टेस्ट झाली तेव्हा काही चुकीचं घडलं होतं का किंवा संशयास्पद किंवा विचित्र काहीतरी असं म्हणतो अर्जुन. विचित्र विचित्र असं काय घडणार सर? विचित्र असं काहीच नाही असं म्हणतो वॉर्ड बॉय. आता तो खूप घाबरतो. तुम्ही एवढे घाबरले गेले का आहात असं म्हणतो अर्जुन. टेन्शन कसलं आलंय तुम्हाला? ते मगाशी एका पेशंटचे नातेवाईक आले होते, ते धमकी देऊन गेले असं म्हणतो तो. अलीकडे असंच झालंय, आम्ही काय ट्रीटमेंट द्यायची हे पेशंटचे नातेवाईक ठरवतायत असं म्हणतो डॉक्टर. आणि मग कोणी येऊन ज्यावर दादागिरी करायला लागतं असं म्हणतो डॉक्टर. जर कोणी तुम्हाला त्रास द्यायला आलं ना तर मला येऊन सांगा असं म्हणतो अर्जुन. आणि तुम्हाला कोणी भेटायला आलं आणि रिपोर्ट बदला असं सांगायला आलं तर लगेच ॲडव्होकेट गडकरींना कॉल करा असं म्हणतो अर्जुन. जर ह्या वेळेला कोणीतरी रिपोर्ट्स बदलण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला मी आयुष्यभर जेलमध्ये सडवणार असं म्हणतो अर्जुन. तर वॉर्ड बॉय खूप जास्त घाबरतो बघा प्रेक्षक हो. डॉक्टर चला असं म्हणतो अर्जुन. तर आता डॉक्टर सोबत जातात बघा प्रेक्षक अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि गडकरी. तर आता वॉर्ड बॉयला खूप जास्त भीती वाटत असते. तर आता इथे जेल दाखवलंय. तर आता इथे सायली म्हणते प्रियाला माणूस म्हणून तू कधी चांगली नव्हतीच प्रिया. अगं पण आई म्हणून किती खालच्या पातळीवर जाणार आहेस असं म्हणते सायली. तू हे जे जे काही बोलतेयस आरोप करतेस ना माझ्यावर ते तुझं बाळ ऐकतंय हे तरी लक्षात आहे का तुझ्या असं म्हणते सायली. कसं माझ्या बाळाची काळजी करायची काही गरज नाही असं म्हणते प्रिया. अगं कसं कुणीतरी त्याची काळजी घ्यायला हवी ना असं म्हणते सायली. तर आता प्रिया खूप चिडलेली असते कारण तू तर त्याची काळजी घेताना दिसत नाहीयेस असं म्हणते सायली. मला येते बरळत असतेस, माझ्यावर नको नको ते आरोप करत असतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रिया, तू ना कोर्टेस ना न्यायाधीश आहेस असं म्हणते सायली. त्यामुळे माझ्या बाबतीत वाटेल ते निकाल लावून पार राहू नकोस आधीच सांगते मी असं म्हणते सायली. आणि माझं तोंडही उघडायला लावू नकोस असं म्हणते सायली. तुझ्या बापांचे पाढे जर मी तुझ्या मैत्रिणींसमोर वाचले ना तर ते तुझं तोंडही बघणार नाहीत, कळलं असं म्हणते सायली. झालं ना असं म्हणते प्रिया. जा 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 त्या मुलाला भरव आणि त्या मुलाची काळजी करायचं जे ते नाटक करतेस ना ते कर. जा निघ असं म्हणते प्रिया. नाही प्रिया असं म्हणत दुसरी कैदी येते आणि म्हणते सायली नाटक करत असेल असं आम्हाला वाटत नाही असं म्हणते ती. मग अशी एक लहान मुलगी सायलीला भेटायला आली होती. ती आईच्या मायेने तिच्याशी बोलत होती, भेटत होती. मला तर वाटलंच नाही की ती सायलीची मुलगी नाही असं, कारण इतकं प्रेम तर आई आणि मुलीमध्येच तर असू शकतं ना असं म्हणते ती आरोपी. ए देवाने तोंड दिलंय म्हणजे ते बोलायलाच हवं असं काही नाही. ताट वाढलंय ना जाऊन गिळ असं म्हणते प्रिया. आणि असं म्हणते ती तुझ्याकडे तर नंतर बघते मी असं म्हणते प्रिया आणि धमकी देते. ए जा तुझ्या जागेवर आणि जाऊन जेवून घे असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तर आता इथे अशा कॉन्स्टेबलकडे बघते प्रिया आणि आता ती फोन त्याला लावते. तर आता प्रिया जाते बघा प्रेक्षक हो फोन घेण्यासाठी आशा कॉन्स्टेबल सोबत. तर आता इथे सायली खडवत असते त्या लहान मुलाला. तर आता प्रिया फोनवर बोलत असते. काय असं म्हणते प्रिया. अर्जुन ऑफिसला नाही गेला, मग कुठे गेला असं म्हणते प्रिया. काहीच माहित नाही असं म्हणतो सचिन. राकेशने ऑफिसमध्ये विचारलं तर कळलं की तो ऑफिसमध्ये नाहीच आहे आणि आज येणार पण नाही असं म्हणतो सचिन. तर आता इथे प्रिया खूप जास्त घाबरलेली असते, म्हणजे तो नक्कीच कुठल्या तरी महत्वाच्या कामामध्ये असणार असं म्हणतो सचिन. हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे प्रिया असं म्हणते तो. एवढी अक्कल आहे मला असं म्हणते प्रिया. पण तू अर्जुनचा पाठला का नाही केला, तुम्ही बाहेर का फिरताय असं म्हणते प्रिया. आता ते करणारच होतो असं म्हणतो राकेश. नेहमीप्रमाणे तुम्ही परत माती खाल्ली ना असं म्हणते प्रिया. अर्जुनचा पाठला करायला कुठे गेलाय हे तर तुम्हाला माहित असायला हवं ना असं म्हणते प्रिया. तुम्हाला कळत नाहीये तो बाजी उलटावून लावेल असं म्हणते प्रिया. रिलॅक्स प्रिया असं म्हणतो सचिन. आम्ही माणसं पाठवली आहेत, तो कुठे आहे ते कळेलच असं म्हणतो सचिन. तो अर्जुन आहे ना आणि त्याचं शेपूट चैतन्य त्याच्यावर लक्ष ठेवा असं म्हणते प्रिया. अर्जुन कुठे गेलाय त्याची हिंट तुम्हाला नक्की त्याच्याकडून मिळेल आणि माहिती मिळाल्यावर त्या इन्स्पेक्टर सावंतवर पण लक्ष ठेवा असं म्हणते प्रिया. हो असं म्हणतो सचिन. तर तेवढ्यातच आता राकेशला कॉल येतो. बोल रे असं म्हणतो राकेश. काय असं म्हणतो तो. तर तिथे बघा प्रेक्षक हो कुणाचा कॉल आलाय हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता इथे कुणाचा फोन आलाय दाखवलं नाही. तर आता इथे राकेश म्हणतो त्याचा माणूस त्याला सांगतोय की अर्जुन सुभेदारची गाडी आणि त्या चैतन्याची बाईक सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर आहे असं म्हणतो
राकेश. त्यांच्यासोबत पोलिसांची गाडी पण आहे असं म्हणतो तो. अर्जुन त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काय करतोय असं म्हणते प्रिया. बोनेज टेस्ट बद्दल काही संशय तर नाही आला ना त्याला असं म्हणते प्रिया. अर्जुन आणि पोलीस सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचं दुसरं कारण तरी मला नाही वाटत असं म्हणतो सचिन. तर आता इथे डाऊट आलेला आहे बघा प्रेक्षकांना की अर्जुन आता नक्की बोनेज टेस्ट साठी गेलेला असेल म्हणून. तर आता इथे प्रिया म्हणते ऐका, पटकन हॉस्पिटलला जा आणि अर्जुन जर त्या बोनेज टेस्ट बद्दल चौकशी करत असेल तर थांबवा असं म्हणते प्रिया. हो आम्ही दोघे लगेच निघतो असं म्हणतो सचिन. माझा माणूस इथेच थांबलाय, मी त्याला लगेच सांगतो. आम्ही पोहोचेपर्यंत वेळ होईल ना असं म्हणतो राकेश. नशीब कधीतरी अक्कल वापरलीस असं म्हणते प्रिया. जा जा लवकर जा, त्याच्यावर लक्ष ठेवा अर्जुनवर, कळलं ना असं म्हणते प्रिया. तर आता इथे सायली त्या मुलाला घेऊन येत असते आणि कॉन्स्टेबल पण असते तिच्यासोबत. तर आता प्रिया तिथेच असते. तर आता प्रिया तिथे लपलेली असते आणि तिच्यासोबत कॉन्स्टेबल आशा सुद्धा असते. तर आता सायली त्या बाळाला घेऊन जात असते. तर आता प्रिया म्हणते सायली मला फोनवर बोलताना ऐकलं तर नसतेल ना असं म्हणते प्रिया. नाही नाही असं म्हणते कॉन्स्टेबल. उगाच रिस्क नको. आणि ऐक, श्वेताला मेसेज कर, तिला म्हणावं अर्जुनवर लक्ष ठेव, तो कुठे कुठे जातोय, आपल्याला कळायला हवं असं म्हणते प्रिया. तर आता तिथून निघून जाते कॉन्स्टेबल आशा. तर आता इथे अर्जुनला दाखवले, तुम्ही इथेच थांबा मी आलो असं म्हणून आता डॉक्टर आतमध्ये जातात. तुम्ही तिथेच इन्स्पेक्टर असतो, हवालदार असतो आणि अर्जुन आणि चैतन्य असतो. कॉन्स्टेबल आणि सोनल आताच आहेत ना असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. तर आता तो कॉन्स्टेबल म्हणतो हो, एक काम करा, त्या रूमच्या बाहेरच थांबा तुम्ही असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर बघा प्रेक्षक हो, तो वॉर्ड बॉय सगळं ऐकत असतो, तुम्ही इथून हलायचं नाही आणि दुसरं कोणाला आताही सोडायचं नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. ठीक आहे, जा तिथे जाऊन थांबा असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की टेस्ट होईपर्यंत तुम्ही इथेच थांबा असं म्हणतो अर्जुन. थँक्यू असं म्हणतो अर्जुन. चैतन्य तू इथेच थांब असं म्हणतो अर्जुन. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही असं म्हणतो अर्जुन. रिपोर्ट घेऊन मगच निघा इथून असं म्हणतो अर्जुन. मी निघतो आता असं म्हणतो अर्जुन. निघ आणि रात्रीपर्यंत लवकर ये, सकाळी 11चा वेळ आहे आपल्याकडे असं म्हणतो चैतन्य. ओके ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. अर्जुन सर, वडगावचे पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्याशी माझं बोलणं झालं असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. तिथे सोनालीच्या आईबाबांचा FIR सापडला असं म्हणतो तो. मी तुम्हाला त्या इन्स्पेक्टरचा नंबर फॉरवर्ड करतो, तुम्ही त्यांच्याशी आता कोऑर्डिनेट करून बघा असं म्हणतो तो. थँक्यू सो मच असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर सावंत, खरंच तुमची खूप मदत झाली आम्हाला, थँक्यू असं म्हणतो अर्जुन. मी माझं कर्तव्य करतो असं म्हणतो सावंत. मलाही माहिती आहे सायली मॅडम निर्दोष आहेत, ते हे करणं शक्यच नाही असं म्हणतो तो. कुठल्याही निर्दोष माणसाला शिक्षा होऊ नये हेच माझं काम असं म्हणतो तो. येतो असं म्हणून आता अर्जुन निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. आणि तिथेच वॉर्ड बॉय असतो. तर आता इथे वॉर्ड बॉयला कॉल आलेला असतो. तर आता तो सचिनचा कॉल असतो. आता जर मी त्यांचा फोन घेतला आणि पकडलो गेलो तर मला वकील सर नक्की जेलमध्ये पाठवणार असं म्हणतो तो वॉर्ड बॉय. माझी नोकरी पण जाईल आणि इज्जत पण जाईल असं म्हणतो तो. तर आता बंद करतो तो कॉल. अर्जुन दिसला की आम्हाला इन्फॉर्म कर असं म्हणतो राकेश. तर आता इथे सचिन म्हणतो ऐक, अर्जुनच्या गाडीकडे पाहतोस ना, म्हणजे तो बाहेर आला की तुला कळेल असं म्हणतो सचिन. तर आता बघा प्रेक्षक हो, माणसं पाळतीवर ठेवलेले असतात सचिन आणि राकेशने. तर आता इथे त्या माणसाला एक माणूस येऊन टक्कर मारतो आणि तो माणूस पडतो बघा प्रेक्षक हो खाली. तेवढ्यातच आता अर्जुन बाहेर येतो आणि त्या माणसाचा ऍक्सिडेंट झालेला असतो. तर आता अर्जुन बघतो कुणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय म्हणून. तर आता अर्जुन वेळ झालेला असतो म्हणून गाडीमध्ये बसतो. तर त्या माणसाचं सांगायचं राहूनच जातं बघा प्रेक्षक हो की अर्जुनला त्यांनी पाहिलं म्हणून. तर आता अर्जुन निघून गेलेला असतो. तर आता इथे तो माणूस तिथे थांबलेला असतो. तर आता तोपर्यंत सचिन आणि राकेश येतात. अर्जुन कुठे आहे असं म्हणतात ते. आला काय तो बाहेर असं म्हणतात तो. तर आता माहिती नाही असं म्हणतो तो माणूस. माहिती नाही म्हणजे काय असं म्हणतो राकेश. अरे तो त्याच्या गाडीतून बसून गेला असेल तर तुला दिसला नाही का असं म्हणतो राकेश. मी तुमच्या बरोबर फोनवर बोलत होतो तेव्हा अर्जुन सुभेदारची गाडी इथे उभी होती, पण तेवढ्यात बाईकवाला आला, त्याने मला टक्कर मारली, मी खाली पडलो आणि अर्जुन सुभेदारची गाडी इथून निघून गेली असं म्हणतो तो. म्हणजे तुझं लक्ष नसताना इथून अर्जुन निघून गेला असं म्हणतो सचिन. हो असं म्हणतो तो. आणि अर्जुन बरोबर चैतन्य आणि त्याच्याबरोबर ते पोलीस ऑफिसर्स होते ते सुद्धा निघून गेले असं म्हणतो सचिन. नाही ते काय नाही माहित असं म्हणतो तो. इथे नाही म्हणजे मूर्खस का तू असं म्हणतो राकेश. आणि एवढं साधं काम दिलं होतं मी तुला, ते पण करता नाही आलं असं म्हणतो राकेश. आता चिडचिड करून काय पॉईंट नाही असं म्हणतो सचिन. ऐक, तू तुझी बाईक घे आणि अर्जुनच्या गाडीचा पाठलाग कर असं म्हणतो सचिन. आणि ती गाडी दिसली की लगेच आम्हाला कळलं असं म्हणतो सचिन. कथा असं म्हणतो सचिन. तर आता तो माणूस जातो बघा प्रेक्षक अर्जुनला शोधायला. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे गोलू रडत असतो. तर आता श्वेता म्हणते सायली त्याच्या डब्यामध्ये खिचडी भरली आहे मी असं म्हणते श्वेता. हो खिचडी भरली आहे खरी, मात्र सायलीला देता येईल की नाही माहित नाही असं म्हणते कल्पना. खिचडी द्यायची परवानगी मिळाली ना तरी खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणते कल्पना. पण अर्जुन सरांनी सायली ताईला डबा द्यायची परवानगी तर घेतलीच असेल ना असं म्हणते श्वेता. काय माहित नाही ग, आता तिथे जाऊनच बघतो मी असं म्हणते प्रतिमा. अर्जुन सर येणार असतील ना तुमच्या बरोबर असं म्हणते श्वेता. नाही अश्विन येतोय आमच्यासोबत, अर्जुनला काय वेळ नाही आज असं म्हणते कल्पना. हो ऑफिसमध्ये खूप कामं असतील ना त्यांना असं म्हणते श्वेता. नाही आज तो ऑफिसला नाही गेला असं म्हणते कल्पना, पनवेलच्या बाहेर कुठेतरी गेलाय तो असं म्हणते कल्पना. आणि त्याला आज उशीर होईल असं सांगून गेला असं म्हणते कल्पना. थोड्यातच अश्विन येतो. चैतन्यशी माझं बोलणं झालं, आपल्याला सायली वहिनीशी बोलायची आणि भेटायची परमिशन मिळाली असं म्हणतो अश्विन. अरे बा असं म्हणते कल्पना. डबा तयार असेल तर आपण निघू शकतो असं म्हणतो अश्विन. तर ह्याला घे असं म्हणते कल्पना. तर आता गोलूला देते श्वेताकडे, नाही तर कल्पना आणि प्रतिमा घेऊन जातात अश्विनला आपल्यासोबत. तर आता इथे श्वेता आपला फोन काढते बाहेर आणि आता ती कॉल करते. सचिन म्हण ना असं म्हणते श्वेता. तर गोलू खूप जास्त रडत असतो. तर तेवढ्यातच अस्मिता येते. अरे स्मित असं म्हणते अस्मिता. कसा आहेस बाळा, मामाची आठवण आली की नाही तुला असं म्हणते अस्मिता. अरे मामाला खूप
खूप आठवण आली तुझी असं म्हणते अस्मिता. श्वेता हा नीट जेवला ना ग असं म्हणते अस्मिता. हो असं म्हणते श्वेता. फार नाही ना रडला असं म्हणते ती. खेळतच होता असं म्हणते श्वेता. हो असं म्हणते अस्मिता. हो हो असं म्हणते अस्मिता. तेवढ्यातच आता इथे कॉल आलेला असतो श्वेताला. अगं श्वेता उचल ना कॉल असं म्हणते अस्मिता. तर श्वेता कॉल उचलतच नाही. कॉल येतोय ना असं म्हणते अस्मिता. अगं विचार कसला करतेयस, उचल की कॉल असं म्हणते अस्मिता. ते गोलू आहे ना असं म्हणते श्वेता. लहान मुलांच्या आजूबाजूला फोन वापरायचं नाही असं म्हणतात ना असं म्हणते श्वेता. हो ग श्वेता, त्या वेव्समुळे मुलांना खूप त्रास होतो आणि कधी कधी माझ्या लक्षातच राहत नाही. बरं झालं तुझ्या लक्षात आहे असं म्हणते ती. काळजी घेतेस ग तू स्मितची केवढी असं म्हणते अस्मिता. त्यामुळे ना कामावर गेल्यावर माझं टेन्शनच गेलेलं असतं. थँक्यू असं म्हणते अस्मिता. तर आता इथे श्वेता खूप बेचैन झालेली असते. तर आता इथे चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत थांबलेले असतात, रिपोर्टची वाट बघत असतात. तर आता डॉक्टर रिपोर्ट घेऊन येतात. तर आता इथे राकेश आणि सचिन थांबलेले असतात वाट बघत त्यांच्या माणसांची. तर आता इथे त्यांना टेन्शन आलेलं असतं, कारण आता पोलीस तपास केल्याशिवाय आत सोडत नाहीत असं म्हणून बोलत असतात ते. तर आता सचिनला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता कसं आतमध्ये जायचं असं म्हणतो राकेश. हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि तो वॉर्ड बॉय कदम आहे ना, तो आपल्याला इझिली हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतो, पण तो तर माझे कॉलचे घेत नाही असं म्हणतो सचिन. तर आता तो परत कॉल करतो कदमला. आता तर त्याचा फोनच स्विच ऑफ येते असं म्हणतो सचिन. तर आता इथे चैतन्य आणि इन्स्पेक्टर थांबलेले असतात. तर ते वाट बघत असतात रिपोर्टची. तर आता डॉक्टर सोबत बोलत असतो चैतन्य. तर ती टेस्ट चालूच असते बघा प्रेक्षक हो. तर आता तो माणूस येतो त्यांचा. सापडला अर्जुन असं म्हणतो सचिन. नाही असं म्हणतो तो माणूस. मी गाडी घेऊन इकडे बघितलं, पण तो अर्जुन सुभेदार नेमका कुठे गेलाय हे काय कळालंच नाही असं म्हणतो तो माणूस. हेच 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 सांगत होतो असं म्हणतो राकेश. तू जरा लक्ष दिलं असतंस ना, त्याच्या गाडीवर लक्ष ठेवलं असतं तर तो असा निसटला नसता असं म्हणतो राकेश. राकेश जाऊ दे असं म्हणतो सचिन. जे झालं हॉस्पिटलमध्ये जात होता आणि पोलीस तुझी झडती घेतली तर घेऊ देत. आत गेलास की एक कदम नावाचा वॉर्ड बॉय आहे, तो आपला माणूस आहे. हा बघ असं म्हणून तिचा फोटो दाखवतो सचिन त्याला भेट आणि हा भेटला की मला लगेच कॉल करचा असं म्हणतो सचिन. तर आता त्या माणसाला आतमध्ये पाठवतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे सायलीला दाखवलं. तर आता तिथेच प्रिया असते. तर आता समोरच आशा पण असते, फोन घेऊन थांबलेली असते. तर आता प्रिया बघते तिच्या फोनकडे. ताई असं म्हणते प्रिया. तर आता प्रिया विचारत असते फोन आला का कुणाचा म्हणून. सायली प्रार्थना करत असते, यांना सोनलची खरी माहिती मिळवण्यात असते. देवी आई मला इथून लवकरात लवकर बाहेर पडता येईल, तरच आम्हाला माणसी आणि दुसऱ्या पोरींना शोधता येईल असं म्हणते सायली आणि पाया पडत असते ती देवाला. तोपर्यंत यांना सुखरूप ठेव देवी आई असं म्हणते ती. तर आता प्रिया खूप जास्त बेचैन झालेली असते. तर आता प्रिया बघते सायलीकडे. सायली अगदी डोळे मिठून प्रार्थना वगैरे का करते असं म्हणते प्रिया. तिने आणि अर्जुनने मिळून काहीतरी मोठा प्लॅन केलाय, म्हणूनच अर्जुन असा गायब झालाय असं म्हणते प्रिया. तर आता इथे कॉन्स्टेबल येते आणि दरवाजा उघडते सायलीच्या सेलचा. तर आता ती म्हणते सायली तुला भेटायला कोणीतरी आलंय असं म्हणते ती. हो का असं म्हणते सायली. मला भेटायला कोण आलं असेल असं म्हणते सायली. चला बघूया असं म्हणते सायली. हा चला असं म्हणते आता कॉन्स्टेबल. तर आता सायली बाहेर जाते. अर्जुन आला असेल का सायलीला भेटायला असं म्हणते प्रिया. ताई 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 असं म्हणते ती आशा कॉन्स्टेबलला. इथे पटकन मला तुझा फोन दे असं म्हणते प्रिया. अगं फोन दे असं म्हणते ती. सायलीला भेटायला कोण आलंय ते बघून यायचं असं म्हणते प्रिया. तर आता कॉन्स्टेबल जाते कोणाला बघायला. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता इन्स्पेक्टरला भेटायला येतो अर्जुन आणि म्हणतो इन्स्पेक्टर खरा मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतो तो. त्यांना बसा असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. वडगाव पोलीस स्टेशन असं बघा प्रेक्षक होते. मला इन्स्पेक्टर सावंतांनी काही कल्पना दिली, तुम्हाला पूर्णपणे कॉपरेट करेन असं म्हणतो तो. मला FIR बघायची होतीच म्हणतो अर्जुन. कॉन्स्टेबल खिलारे असं म्हणतो तो. 2008ची FIR तुम्हाला काढून ठेवायला सांगितली होती, ती घेऊन या असं म्हणतो तो. तर आता घेऊन न्यायला येतो तो पोलीस. तर आता तो घेऊन येतो ती फाईल. हे बघा असं म्हणतो इन्स्पेक्टर. त्या मुलीच्या आईवडिलांनी त्यांची मुलगी 3 वर्षाची असताना हरवली होती, त्याची FIR केली होती, तिची कॉपी असं म्हणतात ते. ह्यात आता आग लागली होती सुद्धा लिहिले असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो इन्स्पेक्टर. ती जी आग लागली होती ना, त्यामध्ये जो गोंधळ उडाला होता त्यावेळेस त्यांची मुलगी हरवली होती. FIR मध्ये त्या मुलीचं वर्णन सुद्धा आहे असं म्हणतो इन्स्पेक्टर. तिचं वर्णन दिलंय त्याप्रमाणे तिच्या पास्ट बद्दल पण इन्फो आहे. हा खूप मोठा इन्फिडन्स आहे असं म्हणतो अर्जुन. थँक्यू असं म्हणतो तो. ह्या मुलींच्या बाबांशी मला बोलता आलं तर बरं होईल. त्यांच्याकडे हिच्या जन्माचा दाखला असेल तर तो खूप उपयोगी होईल असं म्हणतो अर्जुन. हा दाखल्यावर जो नंबर दिला होता त्यावर मी कॉल केलाय असं म्हणतो इन्स्पेक्टर. कॉल कोणी रिसीव्ह करत नाहीये आणि यामध्ये त्यांचा घरचा पूर्ण पत्ता आहे, पण तिथे जाऊन बघू शकतो असं म्हणतो इन्स्पेक्टर. ग्रेट, पण लगेच जाऊया असं म्हणतो अर्जुन. आई बाबा भेटले जे तर खूप गोष्टी सोप्या होतील माझ्यासाठी असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणतो तो. तर आता इथे इन्स्पेक्टर आणि अर्जुन जातात बघा प्रेक्षक. आता इथे सायलीला भेटायला आलेले असतात कल्पना, अश्विन आणि प्रतिमा. तुम्ही मला भेटायला आला तिथे असं म्हणते सायली. चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांशी बोलला, त्यामुळे आपल्याला तुला भेटण्यासाठी खास परमिशन मिळाली असं म्हणतो अश्विन. आम्ही खरं तर तुझ्यासाठी खास डबा घेऊन आलोय असं म्हणते प्रतिमा, पण पोलिसांनी हा डबा आणूच नाही दिला असं म्हणते प्रतिमा. काय हरकत नाही आई, तुम्ही तिघं मला भेटायला आला तेच खूप आहे. गौरी कशी आहे असं म्हणते सायली. ठीक आहे असं म्हणते प्रतिमा. तुझी खूप आठवण काढते सायली, घरातल्या सगळ्यांनाच तुझी खूप आठवण येते असं म्हणते कल्पना. पूर्ण आई तर खूपच नाराज आहेत आणि तू नाहीस तर आपल्याला फॅनच येत नाही असं म्हणते आता कल्पना. सुमते कशी आहे असं म्हणते सायली. मधुभाऊ कसे आहेत, सगळे ठीक आहेत असं म्हणते
कल्पना आता तूच लवकर घरी ये. आज ह्यांच्या हाताला खूप मोठा पुरावा हाती लागण्याची शक्यता आहे असं म्हणते सायली. जर तसं झालं ना तर खरंच मी लवकरात लवकर घरी येईन असं म्हणते सायली. फक्त त्यांना परत येऊ दे असं म्हणते सायली. बरं यांचा काही फोन आला होता का असं म्हणते सायली. नाही ना असं म्हणतो अश्विन. मी दादाला फोन ट्राय केला पण त्याचा फोनच लागत नाही असं म्हणतो अश्विन. कदाचित नेटवर्क नसेल त्यांना असं म्हणते सायली. नेटवर्क आले ना तर लगेच फोन करतील ते असं म्हणते सायली. तर आता तेवढ्यातच आशा कॉन्स्टेबल येते. काय ग सीमा काय काम आहे तुझं असं म्हणते आशा कॉन्स्टेबल. तर आता बघा प्रेक्षक सीमा कॉन्स्टेबल म्हणजे प्रियाची ऐकायला आलेली असते सगळं. इथून निघून जा असं म्हणते ती. तर आता कॉन्स्टेबल निघून जाते तिथून. तर आता इथे परत सचिनला आणि राकेशला दाखवले. अर्जुन कुठे आहे काय कळलं का असं म्हणते प्रिया त्यांना. काहीच हाताला लागत नाही असं म्हणतो सचिन. तो अर्जुन कुठे गेलाय अजून कळलेलंच नाही असं म्हणतो सचिन. आणि हॉस्पिटलमध्ये आम्हाला आत शिरताच येत नाही असं म्हणतो सचिन. वरून तो भरत माझे कॉल सुद्धा घेत नाही असं म्हणतो सचिन. हा भरत कोण आहे असं म्हणते प्रिया. भरत म्हणजे तोच स्पॉट बॉय हॉस्पिटल मधला. त्याला आपण पैसे दिले होते हे काम करायला. त्याचा कॉन्टॅक्टच होत नाही असं म्हणतो तो सचिन. आकाश पाताळेकर पण आपल्याला कळायला हवं अर्जुन नेमकं काय करतोय नाहीतर हे सगळं आपल्या अंगाशी येईल असं म्हणते प्रिया. तर आता इथे बाळाला घेऊन जात असतात ना सकाळी हिची बाई मारत असते आपल्या मुलाला. तर आता तिला घेऊन जात असतात. तर आता ती रडायला लागते घेऊन जा माझ्या बाळाला म्हणून. आता इथे आशा कॉन्स्टेबल आणि सायली सगळं बघत असतात. परत मला माझ्या समोर याला आणू नका असं म्हणत असते ती रेणुका. तर हे बाळ आणि आई बघून मला असं वाटतंय की किती त्रासदायक आहे यांच्यासाठी असं म्हणते सायली. हो ग असं म्हणते आशा कॉन्स्टेबल. तुम्ही मुद्दाम करताय ना हे माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करताय ना तुम्ही असं म्हणते ती बाई. अगं याला तुझ्याबरोबर राहायची परवानगी मिळालेली होती पण तुला नको आहे तर आम्ही काय करणार असं म्हणतो. मी केव्हा म्हणाले मला नको आहे म्हणून असं म्हणते ती. मग तू याच्याशी असं वाईट का वागतेस आताच म्हणाली होतीस ना घेऊन जा म्हणून असं म्हणतो तो. मला माझं बाळ जेलमध्ये वाढवायचं नाहीये पण मला ना त्याच्यापासून दूर पण नाही राहायचं हवं असं म्हणते ती. गुन्हा मी केलाय आणि त्याची शिक्षा माझं बाळ भोगतंय असं म्हणते ती. सांगा ना काय करू मी असं म्हणून रडत असते ती बाई. आरोपी बघा प्रेक्षक. तर आता घेऊन जातात त्या मुलाला. अहो थांबा थांबा असं म्हणत असते ती बाई. तर आता इथे प्रियाला दाखवलं. सीमाताई असं म्हणते प्रिया. घे शैलीला भेटायला कोण आलंय सांग असं म्हणते आता प्रिया तिचा फोन देऊन. तर आता मला नाही माहित असं म्हणते ती कॉन्स्टेबल. काय असं म्हणते प्रिया. बघायला गेले होते पण दारातच अशा ते उभे आहेत त्यामुळे आत पण ते मला नाही दिसलं असं म्हणतात ते. निघा असं म्हणते प्रिया आणि खूप जास्त वावचळते ती आता. तर आता खूप टेन्शन होतं तिला. काही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाही असं म्हणते प्रिया. एक गोष्ट चुकायला लागली की सगळं चुकायला लागतं असं म्हणते प्रिया. एक एक करून सगळं चुकायला लागतं असं म्हणते प्रिया. प्रत्येक गोष्ट माझ्या हातातून निष्ठच चालले तर आता सगळं निष्ठच चाललंय असं म्हणते ती. तर आता प्रियाला बघा प्रेक्षक मूर्खासारखं ते मान वळवलेलं दाखवतायत ना मूर्खासारखं तेच दाखवतायत परत. तर आता बघ इथे समजा बघ तारिकामध्ये काय ते. तर आता इथे अर्जुन वडगावच्या घरी आलेला असतो सोनलच्या. तर आता अर्जुन म्हणतो ते तर बरंच दिवसापासून कुणी राहत नाही असं वाटतंय असं म्हणतो अर्जुन. थोड्यातच कोणीतरी येतं. इथे जी फॅमिली राहायची आधी त्यांच्याबद्दल काय माहितीये का असं म्हणतो अर्जुन त्या माणसाला. ते केव्हाच गाव सोडून गेले बरेच वर्ष झाली त्याला असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक सुनवाई असते तर आता सगळेजण आलेले असतात. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन नाही आला का तुमच्यासोबत असं म्हणतो चैतन्य. तो रात्रभर घरीच आलेला नाही असं म्हणतो प्रताप. प्रोसिडिंग मे बिगिन असं म्हणतात आता जज. तर आता चालू झालेलं असतं प्रोसिडिंग. तर आता शेंडे वकील म्हणतो आरोपीचे वकील स्वतः अर्जुन सुभेदार अजून आलेले नाही तसं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक सचिन आणि राकेश देशांतर करून येऊन बसलेले असतात कोर्टामध्ये. खूप फनी आहे खरंच प्रेक्षक तर आता इथे चैतन्य म्हणतो अर्जुन सुभेदार ह्याच केसचे पुरावे शोधण्यासाठी बाहेर गेलेत असं म्हणतो तो. माझी कोर्टाकडे विनंती आहे की आम्हाला थोडासा वेळ द्यावा असं म्हणतो चैतन्य. तर आता सगळेजण खूप टेन्शन मध्ये असतात. तर बघा प्रेक्षक आम्ही प्रोमो घातलेला आहे की अर्जुन कसा येतो आणि या सगळ्यांना कसं तो त्यांची जागा दाखवतो आणि प्रियाला वगैरे किती टेन्शन येतं तो आल्यानंतर आणि कसं सायलीला बेल मिळते हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे बघा प्रेक्षक. तर आमच्या चॅनलवरतीच आहे तो प्रोमो. तर तो प्रोमो बघायला अजिबात विसरू नका आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अशीच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.